मार्कडवाडीला काल नाना पटोले यांनी भेट दिली. एकंदरीतच विरोधकांकडून मार्कडवाडी प्रकरण किंवा एकंदरीतच या ईव्हीएम संदर्भात पेटवलं जातं का हे प्रकरण? मार्कडवाडीमध्ये 4 निवडणुकामध्ये कसं कसं मतदान झालं यापूर्वीच मी सांगितलं आहे. आता उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना मतं मागण्याकरता काही तर लागेल. महाविकास आघाडीला मतं मागण्याकरता ग्राउंड तयार करताय आणि ईव्हीएमवर बोलून खोटाडेपणा करतायत. नाना पटोलेजींनी आपल्या मतदारसंघात जर बघितलं तर तिथे कळेल तुम्ही त्यांना की त्यांचे बूथ का मागे आहे, ते का मागं पडले आहे. आता बघा, नाना पटोलेजीला पहिला प्रश्न माझा आहे की त्यांचे निवडणूक प्रमुख, नाना पटोलेंचे निवडणूक प्रमुख, त्यांचे इलेक्शन एजंट अनिल वडपल्लीवार हे हायकोर्टमध्ये गेले की मोदी सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि 12 योजना, शेतकऱ्याला वीज बिल माफी या योजना बंद केल्या पाहिजे. तर नाना पटोलेचे अधिकृत इलेक्शन एजंट जर कोर्टात जात असतील योजना बंद करण्याकरता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता, जनता धडा शिकवणार नाही, त्यांना जनता मतं देईल. त्यांची योजना बंद करण्याकरता नाना पटोलेचे निवडणूक प्रतिनिधी कोर्टात गेले. मग काय महाविकास आघाडीला लोक सोडतील? ते बघितलं पाहिजे नाना पटोलेंनी की मी मागे का पडलो. मार्कडवाडीमध्ये जाऊन फेक नॅरेटिव्ह तयार करण्याची योजना ठीक आहे, ते तर प्रदर्शन आहे, पण वस्तुस्थितीचा विचार केला पाहिजे. नाना पटोले मागे का पडले, काँग्रेस मागे का पडली, विदर्भात काँग्रेस का इतकी पिछाडली. यांनी आपला इलेक्शन एजंट, नाना पटोलेंचा इलेक्शन एजंट हा कोर्टात गेला. आणि त्यामुळे मला असं वाटतं निवडणुकीच्या जे निकाल आले त्यावर चिंतन करून काय शिकलं पाहिजे आणि त्यातून पुढं तयारी केली पाहिजे. जसं आम्ही लोकसभेत आम्ही कमी पडलो, 2 लक्ष मतं आम्हाला कमी भेटले महाविकास आघाडीच्या, तर आम्ही तयारी केली. आम्ही जिथे आमचे बूथ मागे होते त्या बूथवर आम्ही प्रवास केला. त्या ठिकाणी आम्ही जनतेला विनंती केली की मोदींच्या निवडणुकीमध्ये जे जनता मतदानाला गेली नाही त्यांना आम्ही घरोघरी गेलो, घर चलो अभियान केलं. आम्ही मतदान करण्याकरता लोकांना विनंती केली. आम्ही 32-33 मुद्द्यावर काम केलं. माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही संघटनेमध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीची बांधणी झाली. आमचे सर्व अमितभाई असतील, नड्डाजी असतील, आमचे योगीजी असतील, साऱ्या लोकांनी प्रयत्न केले. शेवटी जनतेला यांनी काय केलं निवडणुकीमध्ये, महाविकास आघाडीने निवडणुकीमध्ये त्यांच्यामध्ये एकमत नव्हतं. निवडणुकीचे उमेदवार ठरवताना एकवाक्यता नव्हती. त्यांच्या 50 चुका आहेत निवडणूक लढण्याच्या. त्या चुकांना शोधता भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याकरता ईव्हीएमवर दोष देणे, जर असे दोष देत राहिले ईव्हीएमला तर पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकामध्ये जमानती वाचणार नाही. त्यांच्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कार्यकर्त्याच्या निवडणुकीत जर नेते असे वागले तर लोक काय सोडतील? म्हणजे लोकांनी दिलेलं बहुमत त्याचा अपमान करतायत. 3,11 लाख लोकांनी महायुतीला मतदान केलं, याचा अपमान आहे. याचा अपमान आहे. नाना पटोलेंनी स्वतःचं मतदान ईव्हीएमवर केलं आहे. नाना पटोलेंनी हे जे बोलतात आहे, शरद पवार साहेब किंवा नाना पटोले यांना जर ईव्हीएमवर त्या ठिकाणी विश्वास नव्हता, का मतदानाला गेले? का तुम्ही मतदान केलं? तुम्हाला विश्वास नाही ना, मग तेव्हा का आक्षेप घेतला नाही? हे मतदान मी केलं आहे, हे माझं मतदान चुकलं आहे, तेव्हा ईव्हीएमवर का आक्षेप घेतला नाही? मतदानाच्या दिवशी आक्षेप का नाही घेतला? तुम्ही स्वतः मतदान केलं, तुमचं मतदान तुम्हाला मिळालं, तुमच्याकडे त्याची नोंद आहे, तुम्हाला ते माहिती आहे मी मतदान केलं आहे. आणि आता तुम्ही निवडणूक झाल्यानंतर मतदानाच्या दिवशी हा आक्षेप का नाही घेतला, माझं मतदान चुकलं? हे खोटारडेपणा आहे. हा खोटारडेपणा बंद केला पाहिजे. याचा जनता पुन्हा लथाड आहे, जनता मार देईल. मला वाटतं की मार्कडवाडी प्रकरणामध्ये याआधीच आम्ही बोललो. वायगाववरती ते कापर फोडतायत आणि आता त्यांनी प्रतिक्रिया दिली की आम्ही आता न्यायालयात पण धाव घेतोय कारण आम्हाला निवडणूक आयोगाकडून कुठल्याही न्यायाची. माननीय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच ईव्हीएम बद्दल सारे निकाल दिले आहेत. अनेक प्रकरणात निकाल दिले. आताही त्यांना लथाडलेला आहे की आणि स्पष्ट सांगितलं आयोगाने, सर्वोच्च न्यायालयाने की जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे, जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा पूजा करता. ईव्हीएमने जिंकवलं, काय जल्लोष केला? 31 खासदार निवडून आले, महाराष्ट्रभर जल्लोष केला त्यांनी. रॅल्याच्या रॅल्या काढल्या, उद्धव ठाकरे साहेबांनी रॅल्या काढल्या पाकिस्तानचा झेंडा घेऊन.
परभणीमध्ये आणि धाराशिवमध्ये पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाशिकमध्ये रॅल्या काढल्या. नाशिकमध्ये रॅली काढली उद्धवजीच्या खासदारांनी आणि पाकिस्तानचा झेंडा होता. तेव्हा ईव्हीएम खराब नव्हती का? खरं तर हे खोटारडेपणा आहे. म्हणजे तुमचा खासदार जिंकला, पाकिस्तानचे झेंडे घेऊन तुम्ही नाचले परभणीमध्ये, तेव्हा ईव्हीएम खराब दिसली नाही. त्यामुळे खोटारडेपणा आहे. जनता पुन्हा येणाऱ्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये यांना लथाडल्याशिवाय राहणार नाही. हे आता हरण्यातून शिंकलं पाहिजे. आम्ही शिकलो. आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत आमचा पराभव झाला, आम्ही शिकलो, आम्ही पुढे गेलो.